नमस्कार मित्रांनो, मोठी एक धक्कादायक बातमी या ठिकाणी जम्मू काश्मीर मधून आलेली आहे। जेलच्या आत अचानक गोळीबार, पोलीस जखमी आणि 3 कैदी या ठिकाणी फरार झाल्याची माहिती समोर आलेली आहे। सोमवारी संध्याकाळी जम्मू काश्मीर येथील बाल सुधारणा गृहात हा थरारक प्रकार घडला। किरकोळ वादांचा बहाणा करत पोलिसांनी कैद्यांचे लक्ष विचलित केले आणि अचानक पिस्तूल काढून अंधाधुंद या ठिकाणी गोळीबार केली। या हल्ल्यात 2 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जीएमसी जम्मू येथे उपचार सुरू आहे। धक्कादायक बाब म्हणजे फरार झालेल्या 3 कैद्यांपैकी 2 कैदी पाकिस्तानी नागरिक आहेत तर एक स्थानिक व्यक्ती असल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान कठुआ जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्याने संपूर्ण जम्मू विभाग या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू आहे। संशयित व्यक्ती या ठिकाणी दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे। जेल सारख्या सुरक्षित ठिकाणी पिस्तूल कसं आलं हे एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण या ठिकाणी झालेले आहे। ही एक मोठी अपडेट होती। अशाच ताज्या बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। या घटनेवर 2 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेले आहेत। एक पीएसओ होता आणि दुसरा एक हेड कॉन्स्टेबल होता। या दोघांवर या ठिकाणी जीएमसी जम्मू येथे उपचार सध्या सुरू आहे। तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण बातमी होती। बातमी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला या घटनेवर काय वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा। धन्यवाद।